हॅलो स्टुडंट्स, मी सानिका आणि आपल्या सानिकाज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे क्लास 6चा सायन्सचा द लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरचा सेकंड पार्ट. आपण मागच्या पार्टमध्ये पार्ट 1मध्ये काही टॉपिक डिस्कस केले होते व काही टॉपिक आपले रिमेनिंग होते, तर ते टॉपिक आपण पार्ट 2मध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग पार्ट 2ला सुरुवात करूया. तर पार्ट 2ला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असे सोप्या भाषेत नवनवीन चॅप्टर्स सायन्सचे पुढचे समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग यामध्ये डिफरन्स करण्यासाठी काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, ज्यावरून आपण ठामपणे म्हणू शकतो की ही गोष्ट आहे ती लिव्हिंग आहे किंवा लिव्हिंग नाही. त्या कॅरेक्टरिस्टिकवरून किंवा त्या फीचरवरून आपण ओळखू शकत होतो. त्यातले 2 फीचर आपले रिमेनिंग होते, ते म्हणजे रिप्रोडक्शन आणि सेल स्ट्रक्चर. आणि काही बेसिक पॉईंट्स त्यांनी इथे आपल्याला दिलेले आहेत, ते आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. आणि या लेक्चरमध्ये आपला हा सेकंड चॅप्टर कंप्लीट होईल. तर आपला पुढचा पॉईंट आणि पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन. या कॅरेक्टरिस्टिकवरून आपण ओळखू शकतो की एखादी जी गोष्ट आहे किंवा एखादी व्यक्ती आहे ती लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे, राईट. तर रिप्रोडक्शन या कॅरेक्टरमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ही रिप्रोडक्शनसुद्धा लिव्हिंग थिंग असण्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, लिव्हिंग थिंग असण्याचं फीचर आहे. जी गोष्ट रिप्रोड्यूस करू शकते त्या गोष्टीला आपण लिव्हिंग थिंग असं म्हणतो, आणि जी गोष्ट रिप्रोड्यूस करू शकत नाही त्या गोष्टीला आपण नॉन लिव्हिंग थिंग असं म्हणतो. सो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यातला फरक ओळखण्यासाठी रिप्रोडक्शन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं फीचर असतं. काही सजीव जे असतात जसं की पक्षी किंवा काही प्राणी हे अंड्यांमार्फत आपल्यासारखा इतर सजीव तयार करतात. व काही जे सजीव असतात म्हणजे जसं की प्राणी किंवा आपण माणसं हे स्वतःसारखा दुसरा सजीव हे डायरेक्टली तयार करतात, व पक्षी वगैरे जे असतात ते इनडायरेक्टली तयार करतात, म्हणजे अंड्यांमार्फत ते त्यांच्यासारखा एक जीव या पृथ्वीवरती तयार करतात. तर त्याच्या पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, अ डेफिनेट लाईफ स्पॅन. म्हणजेच काय, तर प्रत्येक गोष्टीची या जगामध्ये प्रत्येक गोष्टीची लिव्हिंग नॉन लिव्हिंग या दोन्हीचीही काही एक लिमिट आहे, काही मर्यादा आहे. नॉन लिव्हिंग थिंगसुद्धा जर तुम्ही बघितली तर एका काळानंतर ती डिस्ट्रॉय होते, ती खराब होते. कुठलीही गोष्ट ही अमर अशी नसते, म्हणजे प्रत्येक गोष्टीला लिमिट असते, प्रत्येक गोष्ट एका लिमिटनंतर फिनिश होते. तसंच लिव्हिंग थिंगचंसुद्धा आहे, लिव्हिंगच्या लाईफचीसुद्धा एक मर्यादा आहे. लिव्हिंगच्या लाईफ स्पॅन म्हणजे जे काही त्यांचा जीवनाचा जो काही पिरियड आहे, जो काही जीवनाचा कालावधी आहे त्यालासुद्धा एक लिमिट असते. पण प्रत्येक प्राण्याच्या, पक्षाच्या, प्रत्येक सजीवाच्या जे काही जीवनाची मर्यादा आहे, जे काही लाईफ स्पॅन आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. जसं की ह्यात त्यांनी उदाहरण दिलं आहे तुम्हाला, डॉगचं किती लाईफ स्पॅन असतं, 12 to 18 years, म्हणजे एक डॉग हा 12 ते 18 वर्ष जगू शकतो. तसेच ऑस्ट्रिच हा 50 वर्ष जगू शकतो. प्रत्येकाच्या लाईफ अकॉर्डिंग त्याची लाईफ स्पॅन ही असते. प्रत्येक जो काही लिव्हिंग आहे त्याचं प्रत्येक ह्याचं त्याच्या लाईफच्या स्ट्रक्चरप्रमाणे अकॉर्डिंग त्याचं लाईफ स्पॅन हे असतं. त्यानंतर पुढचं फीचर तुम्हाला दिलेलं आहे सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर हे आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व फीचर्समध्ये एकदम इम्पॉर्टंट फीचर आहे. सेल स्ट्रक्चर हे अत्यंत इम्पॉर्टंट फीचर किंवा लिव्हिंग कॅरेक्टरिस्टिक आपण म्हणू शकतो. तर सेल स्ट्रक्चर जे काय आहे त्यावरून आपण म्हणू शकतो एखादी गोष्ट लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. प्रत्येक लिव्हिंगमध्ये, प्रत्येक सजीवामध्ये सेल प्रेझेंट ही असतेच. ज्यामध्ये सेल प्रेझेंट नसते त्याला आपण सजीव म्हणू शकत नाही. काही सजीवांमध्ये एकच सेल प्रेझेंट असते, तर काही सजीवांमध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक सेल्स प्रेझेंट असतात. तर ज्या सजीवांमध्ये एक सेल प्रेझेंट असते त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर ॲनिमल किंवा युनिसेल्युलर लिव्हिंग. आणि ज्या सजीवांमध्ये एक सेलपेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट असतात त्या सजीवांना आपण म्हणतो मल्टीसेल्युलर ॲनिमल किंवा मल्टीसेल्युलर लिव्हिंग बिंग. तर या पॅरेग्राफमध्ये त्यांनी आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेत युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरचे. युनिसेल्युलरमध्ये त्यांनी दिलेलं आहे अमिबा, पॅरामोशियम. हे युनिसेल्युलर ॲनिमलचे एक्झाम्पल्स आहेत. आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला मल्टीसेल्युलरचे सुद्धा एक्झाम्पल दिलेले आहेत, जसं की मॅन, आपण, काऊ, माऊस, कॉक्रोच, एलिफंट,
बनियान ट्री. हां, वनस्पतीमध्ये सुद्धा सेल्स प्रेझेंट असतात, कारण वनस्पतीसुद्धा सजीव आहेत. प्रत्येक सजीवामध्ये सेल्स प्रेझेंट असतात. सेल हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे सजीवांचं. सजीव सेलशिवाय अपूर्ण आहे. सेलशिवाय आपण कुठल्याही गोष्टीला सजीव म्हणू शकत नाही. सेल हे अत्यंत इम्पॉर्टंट आणि युनिक फीचर आहे. त्यानंतर इथे आपल्याला काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स दिलेले आहेत. त्यामध्ये दिलेलं आहे युजफुल लिव्हिंग थिंग. युजफुल लिव्हिंग थिंग आणि हार्मफुल लिव्हिंग थिंग त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. युजफुल लिव्हिंग थिंगमध्ये असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात जे की आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला यूजफुल असतात, जे आपल्याला ज्या ॲनिमल्सपासून मदत आपल्या डेली लाईफमध्ये होते. जसे की काही प्लांट्स आहेत, मेथी म्हणजे फनग्रीक, पोटॅटो, ओकरा म्हणजे भेंडी, ॲपल, बनाना, हे जे काही हे आपण थोडक्यात त्यांना भाज्या म्हणू शकतो किंवा भाज्यांचे प्रकार आहेत हे व्हेजिटेबल्स. तर हे आपल्याला डेली लाईफमध्ये खाण्यासाठी यूजफुल आहेत. त्यानंतर अडुळसा, ॲस्पॅरगस हे सगळे औषधी वनस्पती म्हणून आपण डेली लाईफमध्ये वापरतो. त्यानंतर काही ॲनिमल्स आहेत जसं की डॉग, कॅट, काऊ, बफेलो, हे आपण डोमॅस्टिक यूजसाठी ह्यांना हे करतो. त्यानंतर फिश, शिप, फाऊल आर द यूज ॲज फूड. म्हणजे फिश, शिप हे सगळं आपण खाण्यासाठी ॲज अ फूड सोर्स म्हणून वापरतो. त्यानंतर हॉर्सेस आहेत, ऑक्सन आहे, कॅमल आहे, हे आपण काही ऑक्युपेशनसाठी यूज करतो. त्यानंतर अर्थवर्म आहे जे ॲग्रिकल्चरसाठी म्हणजे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. हार्मफुल लिव्हिंग थिंग्समध्ये काय काय येतं, तर काही मॉस्किटोज असतात म्हणजे मच्छर, फ्लाईज, हे आजार पसरवतात. तर हे आपल्यासाठी कसे आहेत, हार्मफुल आहेत. हार्मफुल म्हणजे काय, घातक. हे आपल्या मानवी जीवनासाठी घातक आहेत. कॉक्रोच आहेत, माईस आहेत, रॅट आहेत, हे आपलं जे काही घरातलं अन्न असतं, फूड असतं, ते काय करतात, डिस्ट्रॉय करायचं काम करतात. त्यामुळे हे सुद्धा आपल्यासाठी घातक आहेत. त्यानंतर काही पॉयझनस लिझर्ड्स आहेत, स्प्राईट्स आहेत, स्नेक्स आहेत, स्कॉर्पियन्स आहेत, हे सुद्धा माणसाच्या मृत्यूला जबाबदार ठरू शकतात. म्हणजेच हे आपल्या लाईफसाठी खूप घातक असतात. त्यानंतर काही वाईल्ड एलिफंट म्हणजे जंगली हत्ती जे काही असतात ते सुद्धा माणसाच्या जीवनाची विस्कळीत कंडिशन करू शकतात. त्यानंतर काही प्लांट्ससुद्धा असतात जे आपल्यासाठी घातक असतात. त्या प्लांटचे एक्झाम्पलसुद्धा त्यांनी इथे तुम्हाला दिलेले आहेत. द डॉडर, पॅराथिनियम अँड अदर वीड्स. म्हणजेच काय, वीड म्हणजेच तण. हे सुद्धा आपल्यासाठी घातक किंवा अनयूजफुल असतं किंवा हार्मफुलच म्हणता येईल. हे हार्मफुल असतं लिव्हिंग बिंगसाठी. त्यानंतर काही झाडांचे प्रकार असे आहेत जे आपल्या बॉडीला त्यांच्यामुळे इचिंग होऊ शकतं, राईट. त्यानंतर काही स्ट्रॉंग ओडर निर्माण करणारे प्लांट्स असतात, काही पॉयझनस प्लांट्स असतात जसे की दतुरा प्लांट. त्यानंतर आपण बघतो की काही गोष्टी ज्या असतात ज्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, ज्या अशा ओल्या गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की नारळ, जो काही ओला नारळ असतो तो तुम्ही 4 ते 5 दिवस किंवा 1 आठवडा असा सलग नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवून बघा. त्यावरती तुम्हाला असं काहीतरी व्हाईट व्हाईट निर्माण झालेलं दिसेल. तर ते काय असतं, ते असते बुरशी. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फंजाय किंवा अल्गीची ग्रोथ होते, राईट. ती असते बुरशी. ही सुद्धा एक प्रकारची वनस्पती आहे आणि या वनस्पतीची ग्रोथ ही आपल्यासाठी घातक ठरू शकते. ही ना आजार पसरवू शकते. त्यानंतर आता लास्टचा एक छोटासा पॉईंट राहिलेला आहे आपला, तो म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी. जंगली प्राणीसुद्धा अत्यंत घातक असतात. जर मानवाच्या आजूबाजूच्या जर परिसरात जर ते घुसले तर माणसाचं खूप मोठ्या प्रमाणात ते नुकसान करू शकतात. आणि इथे त्यांनी तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे की जंगली प्राणी हे स्वतःच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी हंटिंग करतात. हंटिंग म्हणजे काय, शिकार. शिकार करून ते लहान प्राण्यांना किंवा लहान प्राणी म्हणा किंवा काही सजीवांची सुद्धा मोठमोठे प्राणी काय करतात, शिकार करतात. तर या शिकार करणाऱ्या वाईल्ड ॲनिमल्सला आपण काय म्हणतो, प्रिडेटर. तर अशा पद्धतीने आपला हा सेकंड चॅप्टरसुद्धा संपलेला आहे.
आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट्स करून सेकंड चॅप्टर आपला कवर केलेला आहे. जर या चॅप्टरमधले काही पॉईंट्स तुम्हाला समजले नसतील, काही याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर देईन. आणि तुम्हाला जर काही आपल्या टीचिंग मेथडमध्ये जर काही चेंजेस हवे असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. थँक्यू फॉर द वॉचिंग.